पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। सध्याच्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर संवाद झालेला आहे। हिंसाचार तातडीने थांबवण्याची आवश्यकता असल्याने लवकरात लवकर युद्धविराम व्हावा अशी भूमिका मोदींनी स्पष्ट केली आहे। शांततामय तोडगा काढण्याच्या भूमिकेवरती भारत ठाम असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलंय। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावरती भारताचा भर आहे। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। भारताने नेहमीच शांततेचं आवाहन केलंय। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलंय। चर्चेतनं मार्ग निघू शकतो असंही मोदी म्हणालेत। आखाती देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणार असल्याचं मोदींनी म्हटलं। पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है। भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है। इस क्षेत्र में मौजूद सभी भारतीय नागरिकों की सुरक्षा के लिए हम सभी देशों के साथ मिलकर काम करते रहेंगे। केंद्रीय मंत्रालयांकडून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारतात संभाव्य आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सर्व राज्यांना पत्र पाठवत केंद्रीय गृह मंत्रालयानं अलर्ट दिलेला आहे। राज्यांना परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। भडकाऊ भाषण करणाऱ्या प्रवृत्तींवरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। खामेनेई यांच्या हत्येचा मालेगावातही निषेध व्यक्त करण्यात आलाय। मशिदीवरती खामेनेई यांचे बॅनर्स आणि काळे झेंडे लावण्यात आलेत। रात्री नमाज पठण कॅन्डल मार्च या ठिकाणी केलं जाणार आहे। तर खामेनेई यांच्या हत्येचे पडसाद आता भारतातही उमटू लागलेले आहेत। नाशिकमधील मालेगावामध्ये हुसेनी मशिदीवरती खामेनेई यांचे बॅनर्स आणि काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय। रात्री मशिदीमध्ये कुराण पठण करून कॅन्डल मार्च काढणार असल्याची माहिती मौलाना सय्यद हैदर अब्बास यांनी दिली। भारत हमारा मुल्क है, हमारा देश है। हमारे मज़हब में, हमारे इस्लाम में, हमारे कानून में जहाँ धर्म के ऊपर अमल करना एक बड़ी इबादत है, वहीं अपने वतन से मोहब्बत करना भी एक इबादत है। हम अपने वतन से मोहब्बत इबादत की बुनियाद पर करते हैं और अपने वतन से ज़िम्मेदारों से ये चाहते हैं कि हमारे वतन के वो लोग जो दूसरे मुल्कों में हैं उनकी सलामती की, उनकी हिफाजत की ज़िम्मेदारी ली जाए। और हमारे जो बरादरान जो खुसूस ईरान के अंदर हैं, सीरिया के अंदर हैं या मसलन इराक़ के अंदर हैं, उन सब की हिफाजत की जिम्मेदारी ली जाए। आपण बघितलं तर मग इराण, इस्रायल व अमेरिका यांचं जे ते युद्ध सुरू होतं व त्यात इराणचे जे ज्येष्ठ नेते होते त्यांचंही आता निधन झालेलं आहे व संपूर्ण भारतात त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे। व आपण मालेगावात आलेलो आहे। आपण मालेगावात ही जामे मस्जिद इथे बघतोय, त्यांचं मोठ्या इथे बॅनर लावलेलं आहे व निषेध व्यक्त केला जाते। काळे झेंडेही लावलेले आहेत व इथले जे काही आहेत त्यांनी आता इथं सांगितलेलं आहे की इथं रात्री 9:30 वाजता त्यांच्या निषेधार्थ इथे आता जे कॅन्डल मार्च लावणार आहे व कुठेतरी आता पठण पण सुरू होणार आहे व रात्री 9:30 वाजता इथे सर्व उपस्थित राहून कॅन्डल मार्च निघणार आहे। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।